रामकृष्ण हरी मित्रांनो निवृत्ती सदाफळ आज आपण आलेलो आहे नागेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल नागामठाण या ठिकाणी आपण आलेलो आहे। आज मार्केट डे आहे आणि या मार्केट डे मध्ये आज यावर ज्ञान घेणं खूप गरजेचं आहे। त्यासाठी आज शिक्षक लोकांनी मार्केट डे ठेवलेला आहे आणि या मार्केट मध्ये यावर ज्ञान कसं घेता येईल हे विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आलेलं आहे आणि याचं सरांनी खूप छान केलेलं आहे। आज आपण ते बघणार आहे तर नियोजन कसं आहे आणि मार्केट मध्ये मुलं काय बसलेले आणि काय पदार्थ विकतात हे आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा एक प्रयत्न करणार आहे। तर नियोजन कसं केलं आहे सर? आज नियोजन आपलं हे दरवर्षीप्रमाणे या वर्षी आपण या ठिकाणी मिनी मार्केट डे नियोजन ठेवलं। विशेष करून चिमुकल्या वयामध्ये व्यावहारिक ज्ञानाची गरज ही भासत असते। या पार्श्वभूमीवर नागेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलनी यावर्षी देखील हा आनंदनगरीचा कार्यक्रम म्हणजे मेळावाच या ठिकाणी आयोजित केला। या ठिकाणी अनेक चिमुकल्या मुलांनी काही मोठ्या विद्यार्थ्यांनी देखील वेगवेगळ्या प्रकारचा स्टॉल लावलेला आहे। अनेकांनी या ठिकाणी वेगवेगळे काही सगळेच या ठिकाणचे पदार्थ विक्रीसाठी आणलेले आहे। याचा उद्देशच आहे की आपला की मुलांना यामधून एक व्यावहारिक ज्ञान कसं प्राप्त होईल, एक कला कशी साधता येईल आणि पालक आणि विद्यार्थी यांच्यामधलं संभाषण कसं वाढेल, त्यांचं व्यावहारिक ज्ञान कसं प्राप्त होईल हाच आमचा एक उद्देश आहे। म्हणून आम्ही दरवर्षी या ठिकाणी हा स्टॉल भरत असतो। तर आपण हा स्टॉल कसा भरलेला आहे आणि आपण डायरेक्ट आपण त्यांच्या सोबत संवाद साधणार आहे। जोपर्यंत म्हणजे त्यांना यावर ज्ञान येत नाही तोपर्यंत असं मिनी मार्केट चालायला पाहिजे। आता बघू आपण कसं मिनी मार्केट भरलेलं आहे। आता तुम्हाला काय वाटतं असं आजचा हा मार्केटचा दिवस जर पाहिला तर मुलांचा उत्साह आणि पालकांची धडपड हा एकंदरीत विचार जर केला तर खूपच आगळा वेगळा असा बाजार आजचा दिसतोय। तर तुझं नाव काय पहिलं? प्रणव शंकर बोर्डे। तर आज तू या मिनी मार्केट मध्ये काय घेऊन बसलेला आहे? मसाला पापड। मसाला पापड। आणि तो मसाला पापड तू किती लावतोय? 10 रुपये। म्हणजे तुझ्याकडे मसाला पापड हा 10 रुपयाला आहे। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा मसाला पापड हा 10 रुपयाला हा विकत आहे। तर तुला आजचा अनुभव कसा वाटला? खूप छान आहे। छान। म्हणजे तुला यावर एक ज्ञान येणार 100%। येस। तर आज काय आहे नेमकं? आज मिनी मार्केट। मिनी मार्केट आहे आणि मिनी मार्केट मध्ये तू काय घेऊन बसलेला आहे? पाणीपुरी। पाणीपुरी घेऊन बसलेला आहे आणि पाणीपुरी किती रुपयाला लावलेली? 10ला 5। म्हणजे 10ला 5 हा आपल्याला पाणीपुरी देत आहे। तर तुम्ही बघू शकता 10ला 5 या पाणीपुरी आहे। अशा प्रकारे हा पाणीपुरी विकत आहे। तर आतापर्यंत किती म्हणजे गल्ला झालेला आहे? गण झालेले। म्हणजे गिऱ्हाईक येत आहे आणि तू यावर करतोय त्यांच्यासोबत। तुला आजचा यावर जमतोय का? यस। पुढे चालून तू यावर करू शकतोय का? यस। ओके। म्हणजे पुढे चालून तो यावर करणं 100%। तर इकडं आपल्याकडं काय घेऊन बसलेलं आहे? शेंगदाण्याचे लाडू। हा म्हणजे हे शेंगदाण्याचे लाडू बनवलेले आहे आणि हे किती लावलेले तू? 5 रुपये। 5 रुपयाला एक लावलेला आहे। म्हणजे आतापर्यंत किती गेले? आतापर्यंत 5। पुढे चालून समजा तू बिझनेस टाकला तर तू सक्सेस होऊ शकतोय का? हा समजा बिझनेस मध्ये उतरला आणि तू समजा बिझनेस जर टाकला आणि तुला जर मार्केटिंग करता आली नाही तर तुझा बिझनेस लॉस जाईल का? लॉस जाईल। लॉस जाईल। तर मग तुला यावर ज्ञान घेणं गरजेचं आहे का नाही? गरजेचं आहे। तर मित्रांनो असं यावर ज्ञान घेणं गरजेचं असतं। तर इथं बघू शकता तुम्ही या अशा प्रकारे भेळ आहे। कोणती भेळ आहे आपली? ओली भेळ। तर हा ओल्ली भेळ। तुझं नाव काय? कृष्णा पिंजारी। कृष्णा पिंजारी हा ओल्ली भेळ घेऊन बसलेला आहे। आणि भेळ कधी बनवली तू? आता आल्यानंतर। तर भेळ कशी बनवली तू सांगशील का थोडक्यात? थोडक्यात मी शेव घेतली, त्यात कांदा आणि टमाटे कापून मिक्स करून घेतले। मग ती ओल्ली कसं काय झाली? तिच्यात चिंचेचं पाणी टाकलं। हा चिंचेचं पाणी टाकलं आणि त्यानंतर कस्टमरनी खाल्ल्यानंतर तुझ्याकडे क्वालिटी होती का नव्हती काही विचारलं? हा होती ना? तर तू एका वाटीमध्ये देतोय तर मग ती किती रुपयाला लावतोय? 10 10 रुपयाला लावतोय। मी फुल भरून देतोय कारण फुल भरून देतोय।
ओके. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता एक वाटी भरून फुल भरून देतोय आणि क्वालिटी बी त्याच्याकडून भेटत आहे. तर मित्रांनो असं चालून तो समजा पुढे त्याला जर बिझनेस करायचा असला त्याला यावर ज्ञान 100% भेटणार आहे. तर आपण इकडे बघू शकता शब्दाने वडे आणि ही काही त्याला काय म्हणतात हा ही चक्की. तर तू शब्दाने वडे किती लावलेले? 10 रुपयाला शब्दाने वडे लावलेले. आणि ही चक्की किती लावलेली? 5 रुपयाला चक्की. आणि शब्दाने वडे कधी बनवले तू? तू स्वतः बनवले का तुला घरच्यांनी बनवून दिले? घरच्यांनी बनवून दिले. तू आता कसं विकतोय? ते शब्दावर दाणे निघतोय आणि हे पाच निघतोय. क्वालिटी आहे का? कस्टमरला ज्यावेळेस देतोय त्यावेळेस कस्टमर काय रिप्लाय करतोय तुला? कितीला आहे? हा कितीला आहे? कितीला आहे? हा मग तुला ते यावर ज्ञान जमतंय ना आता? यस. म्हणजे अजून तू शिकतोय पण तुला जमन पुढे चालू. ओके. तर तुम्ही बघू शकता ही इडली कशापासून बनते? इडली तांदूळापासून बनते. ओके. तर मग तू इडली कशी लावलेली? ही बघू शकता तुम्ही मित्रांनो 10 रुपयाला किती इडले आहे? 2. 10 रुपयाला 2 इडले आहे. आणि त्याच्यासोबत काय काय आहे? त्याच्यासोबत हे सांबार आहे. बाकीचे सांबार आणि चटणी नाही का? नाही. ओके. त्यांना सांबार आणि चटणी इडले 2 इडले आणि सांबार हे ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता. आणि इकडं बघू आता दीदी तू काय घेऊन बसलेली आहे मिनी मार्केटमध्ये? सोयाबीन कंटक्की. हा तर कितीला आहे ती? 5 रुपयाला. म्हणजे तू हे वाटी भरून 5 रुपयाला देते ना? ओके. तर कशापासून बनवलेली? सोयाबीन, त्या मसाला आणि पाणी टाकून बनवलेली. हो. तर मित्रांनो अशा प्रकारे सोयाबीन काय आहे? कंटक्की. म्हणजे हे बनवलेलं आहे या दीदीने. आता इकडे बघू शकतो आपण पाणीपुरी. दीदी पाणीपुरी कशी होते तू? त्याच्यात मैदा आणि जाड गरा टाकला होता. मग त्याची पुऱ्या त्याला तळून घेतल्या लाटून. मग त्या तयार झाल्या. पाणीमध्ये पुदिना, मिरच्या, मीठ आणि त्याचं मिक्सरमधून काढून घेतलं कोथिंबीर टाकून. आणि मग त्याची तिखट पाणी तयार झालं आणि चिंच आणि त्यांनी गोड पाणी तयार झालं. तर ही पाणीपुरी तू घरी बनवली होती का? पुऱ्या विकत आणल्या होत्या. विकत आणल्या होत्या. ओके. तर मित्रांनो ह्या अशा प्रकारे पाणीपुरी आहे तर बघू शकता. आणि चिंचेचं पाणी सुद्धा आहे आणि हे तिखट पाणी आहे. ह्या अशा प्रकारे क्वालिटी कसं काय तुझी? छान आहे. छान आहे. कस्टमरला विचारलं होतं? हा. ओके. तर दीदी तू काय घेऊन बसलेली? भेळ. ही कितीला विकते तू आता सध्या? 10 रुपयाला. आणि समजा तुला एखाद्यानं 50ची नोट जर दिली तर तू त्यांना किती रिटर्न करशील? 40 रिटर्न करशील. म्हणजे तुला यावर ज्ञान आता जमायला लागलेलं आहे. तर क्वालिटी कसं काय तुझी आज? छान आहे. ओके. तर त्यासोबत अजून काय आहे का भेळीसोबत? तर मित्रांनो हे काय हे आवळे घेऊन बसलेला आहे. तर आवळे कसे देतोय? 5ला कप. हा 5ला कप. 5ला. तर आवळ्यांचे फायदे काय आहे तुला माहिती आहे का? नाही ना. तर मित्रांनो हे दातासाठी चांगले असतात. तर मित्रांनो हे खिरे घेऊन बसलेला आहे. तर खिरे कसे देतोय तू? 5ला एक द्रोण. 5ला एक द्रोण. म्हणजे 5ला याच्यामध्ये 5-6 पीस असतात आणि ते विकतोय. म्हणजे याला यावर ज्ञान जमणार आहे. तर समजा 50 रुपये दिले तू रिटर्न त्यांना किती करशील? 50 रुपये दिल्यानंतर तू रिटर्न किती करशील? 40 देईन वरून 5 देईन अजून. अच्छा. तर मित्रांनो 40 देऊन तो बरोबर 5 म्हणजे त्याला यावर ज्ञान जमायला लागलेलं. तर इकडं पोहे घेऊन बसलेला आहे दादा. पोहे कसे तुमचे? 10 रुपयाला एक प्लेट. 10 रुपयात द्रोण भरून पोहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता 10 रुपयात. आणि त्याच्यासोबत काय आहे का चटणी वगैरे? लिंबू देणार आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पोहे विकवतोय. आणि समजा 100ची नोट दिली तर तू त्यांना रिटर्न किती करशील? 100ची नोट दिल्यावर 90. हा 90 म्हणजे 90 रुपये तो त्यांना रिटर्न करेन. ओके. आणि तुझं काय? तर मित्रांनो याची वल्ली भेळ आहे. तर वल्ली भेळ बनवलेली नाही अजून.
अशीच बनवून देतो. कितीला देतो? 10 रुपये. म्हणजे 10 रुपयाला. समजा त्यांना 20 रुपये दिले तू त्यांना रिटर्न किती करशील? 10 रुपये. ओके. यांना यावर एक ज्ञान शिकतोय म्हणजे जमतंय ओके मध्ये. तर आपण इकडे बघू शकता खारे शेंगदाणे. दिदे तू खारे शेंगदाणे विकते ना? तर दिदे तू खारे शेंगदाणे विकते, हे कितीला विकते? 5ला विकते. तर आता मी समजा मला शेंगदाणे घ्यायचे तर तुम्हाला शेंगदाणे कसे देशील? हा हा किती? 5 रुपयामध्ये देशील. तर मी समजा तुला 20 रुपये दिले, तुम्हाला रिटर्न किती करशील? हा रिटर्न मला किती? 50. हा. तर मित्रांनो म्हणजे यावर एक ज्ञान समजायला लागलेलं आहे. तर आपण इकडे बघूया वडापाव सेंटर आहे मस्त. तिथे तुझं वडापाव सेंटर आहे, तू वडे किती लावलेले? छोटे 5ला, मोठे 10ला. छोटे 5ला आणि मोठे 10ला. मोठे 10ला. तर त्याच्यासोबत काय काय आहे? त्याच्यासोबत फक्त वड्याचे फक्त. तर समजा मग मला 100 रुपये मी तुला दिले, तू मला रिटर्न किती करशील? मला 2 वडे घ्यायचे. 2 वडे घ्यायचे. मोठेवाले का छोटेवाले? हा छोटेवाले. छोटेवाले रिटर्न 90. ओके. तर मित्रांनो यावर एक ज्ञान म्हणजे आता थोडं समजायला लागलेलं आहे. तर इकडे बघू शकता मार्केटमध्ये पोंगे. तर तिथे पोंगे कसे दिले तू? 1ला 1. हा 1ला 1 आहे. 1ला 1 पोंगे दिलेले. तर समजा मी तुला 10 रुपये दिले, तुम्हाला रिटर्न किती करशील? मला 5 पोंगे घ्यायचे. 5. हा 5. ओके. तर इकडे बघू शकता काय तुझं? काकली. काकडी आहे का? तर कितीला आहे काकडी? 2 रुपये 1. 2 रुपयाला आहे. तर समजा मला 2 काकड्या घ्यायच्या आहे. हा मी तुला 10 रुपये दिले, तुम्हाला रिटर्न किती करशील? हा तर मित्रांनो हे असं असतं म्हणजे मार्केटमध्ये ज्यावेळेस छोटे मुलं येतात त्यांना यावर ज्ञान माहीत नसतं, त्यासाठी आम्ही मार्केट भरलेलं. तर म्हणजे याला यावर ज्ञान अजून म्हणजे याची सुरुवातच आहे, अजून याला यावर ज्ञान येत नाही. याच्यासाठी हा मिनी मार्केट घ्यावा लागतो, तेव्हा मग यावर ज्ञान त्यांना जमतं. तर तुम्ही बघू शकता आता इथं काय आहे? कोणाचं आहे? काय आहे? आप्पे. तर आप्पे तू कितीला विकलेले आहे? 10ला 4 आणि 5ला 2. 5ला 2. 2. समजा मी 20 रुपयाची जर 20 रुपयाची नोट दिली तुला आणि मी 2 म्हणजे 1 प्लेट घेतली, तर मला रिटर्न किती करशील? तर मित्रांनो त्याला यावर ज्ञान अजून जमत नाही, तो शिकायचा प्रयत्न करतोय. तर मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता सगळे मिनी मार्केटमध्ये बसलेले. तुझं नाव काय? यश बोलडे. तू चॉकलेट किती विकतोय? 1 रुपयाला 2. 1 रुपयाला 2. समजा मी तुला 10 रुपये दिले आणि मला 3 रुपयाचे चॉकलेट घ्यायचे, तुम्हाला रिटर्न किती करशील? 8 रुपये कसं काय? 7. तर मित्रांनो म्हणजे यावर ज्ञान अजून एवढं जमत नाही त्यांना. तर इकडे बघू शकता हे काय आहे? हा पॉपकॉर्न घेऊन बसलेला आहे. आणि कितीला विकतोय तू? 5ला 1. किती? 5ला एवढं भरून आहे. 5ला एवढं भरून मी 20 रुपयाची नोट दिली तर मला एक पॉपकॉर्न घ्यायचंय, तर मग मला रिटर्न किती करशील? 15. 15. तर ओके बरोबर आहे. तर इकडे बघू शकता तुम्ही पोंगे. तर मित्रांनो पोंगे कितीला विकतोय तू? 5 रुपयाला. 5 रुपयाला? 5 रुपयाला 5. 5 रुपयाला 5. 10 रुपयाला 10. 10 रुपयाला 10. तर समजा मी 10 रुपयाची पोंगे घेतली आणि तुला 20ची नोट दिली, तर तुम्हाला रिटर्न किती करशील? 10 रुपये. ओके बरोबर. तुझा भात आहे 20 रुपयाचा फुल, 10 रुपयाचा हाफ. 20 रुपयाचा फुल, 10चा हाफ. 10चा हाफ. समजा मी एक हाफ प्लेट घेतली आणि तुला 50ची नोट दिली, तर तुम्हाला रिटर्न किती करशील? 30 नाही 40. हा 40. 40 रुपये. ओके. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. इकडं तिथे तू काय घेऊन बसलेली?
हा काहीच नाही. तू काय घेऊन बसलेला आहे? वांगे पोंगे. आणि किती लिखतोय ते? 5 हा 5 5 रुपयाला. आणि मी तुला 20 रुपये जर दिले आणि तुम्हाला रिटर्न किती करशील? 10. ओके. तर मित्रांनो म्हणजे अजून समजा काही मुलांना यावर ज्ञान जमतंय, अजून काही जमत नाही. तर कितीला आहे पोंगे? 5 रुपयाला. 5 रुपयाला. मी समजा 50ची नोट दिली आणि 4 पुढे घेतले तर तुम्हाला रिटर्न किती करशील? 10 हा किती 10. 10. मी 4 पुढे घेतल्यानंतर तुझे पैसे किती होते? काही पैसे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता असं म्हणजे यावर ज्ञान अजून एवढं जमत नाही, शिकायचं काम चालू आहे. तर तिथे शेंगा कशा दिल्या? 5 रुपयाला. 5 रुपयाला. समजा मी तुला 20 रुपये दिले तर तुम्हाला रिटर्न किती? 10 रुपये. हा 10 रुपये. 20 रुपये दिल्यानंतर मी तुला समजा तुझी प्लेट कितीला आहे? 5 रुपयाला. हा मग मी 20 रुपये दिल्यानंतर एक प्लेट घेतल्यानंतर तुम्हाला रिटर्न किती देशील? बता नाही. तर मित्रांनो असं असतं यावर ज्ञान नाही जमत. तर तिथे किती लिखतोय तू? 5 ला. तर समजा मी तुझ्याकडे माझ्याकडे 100 रुपये, मी तुला 100 रुपये दिले आणि मी तुझ्याकडून 4 हे घेतले लाडू, तर तुम्हाला रिटर्न किती करशील? तर मित्रांनो म्हणजे अजून यावर ज्ञान शिकत आहे. काय आहे? ढोकळा. हा ढोकळा. तुझं नाव काय? सानवीची सवय. आज आपण काय करतोय? मिनी मार्केट चालला करतो. मिनी मार्केट. आणि मिनी मार्केट मध्ये काय घेऊन बसलेली तू? ढोकळा. ढोकळा किती लावलेला आहे? 5 रुपये. 5 रुपयाला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा 5 रुपयाला ढोकळा लावलेला आहे. आणि समजा मी तुला 10 रुपये दिले तुम्हाला रिटर्न किती करशील? 5 रुपये. ओके. तर मित्रांनो म्हणजे यावर ज्ञान जमलं. तिथे तुझं नाव काय? चामिनी भाऊसाहेब सवय. हा चामिन भाऊसाहेब सवय. काय विकते तू? चकल्या. चक्की विकते. किती रुपयाला विकते? हा 1 रुपयाला एक. मी 10 रुपये दिले तुम्हाला रिटर्न किती देशील? 9 रुपये. तू नको सांगू. काय घेऊन बसलेला आहे तू? जाम. कितीला विकतोय तू? तू म्हणजे 2 रुपयाला तो जाम विकतोय. तर इकडे बघू शकता काय होतं तिथे? होय. किती विकते? 5 रुपयाला. समजा मी तुला 50 रुपये दिले तुम्हाला रिटर्न किती देशील एक प्लेट दिल्यानंतर? तर मित्रांनो काय आहे का? मोसंबी का? किती लिखते? 5 ला. 5 ला. समजा मी तुला 30 रुपये समजा 100ची नोट दिली तर तुम्हाला रिटर्न किती देशील? समजा मी 2 घेतले मोसंबी. हा 50 कस काय? मी 100ची नोट दिलेली तुला. तुझे याची किती झाले? किती घेणार आहे? 2 घेणार आहे. मग घेणार 80 रुपये. 90 रुपये. ओके. तर कितीला आहे सोनपापडी? 5. हा 5 रुपयाला. समजा मी तुला 20 रुपये दिले आणि एक सोनपापडी घेतली तुम्हाला किती देशील? 15. काय पोंगे बोंगे कसे दिले? 1 हा 1 रुपयाला. 1 रुपयाला. हा आणि समजा मी तुला 10 रुपये दिले तुम्हाला 2 पोंगे दिल्यानंतर तुम्हाला रिटर्न किती देशील? 9. हा 9. किती? 9 रुपये. 2 पोंगे घेतल्यानंतर. तर मित्रांनो असं तुम्ही बघू शकता यावर ज्ञान थोडंसं जमत नाही आहे. पण मग असं मिनी मार्केट जर दाखवलं तर कम्प्लीट सगळ्यांना मिनी मार्केटमध्ये जमन. तर अशा प्रकारे हा तुम्ही बघू शकता मिनी मार्केट भरलेला होता. केलं चालू. तुझं नाव काय आहे?
सॉरी बघदोशी. तू आज काय घेऊन बसलेला आहे मिनी मार्केट मध्ये? पोंगे हा पोंगे भज्या म्हणजे कितीला प्लेट विकतोय? 10 रुपयाला. 10 रुपयाला. मी तुला समजा 50 रुपयाची नोट जर दिली तर तुम्हाला रिटर्न किती करशील? 10 रुपये. कस काय? 40 रुपये. हा 10 रुपयाची मी घेतल्यानंतर तुम्हाला 40 रिटर्न देशील. भजे पोंगे. मावशी तुम्हाला कसं काय वाटलं आज मिनी मार्केट? छान वाटलं. इकडे बघा इकडे camera. छान वाटलं. छान वाटलं. छान वाटलंय बा. मुलांना ज्ञान यायला पाहिजे का? मग व्यवहार समजला पाहिजे, मुलांना व्यवहार ज्ञान पाहिजे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता असे व्यावहारिक ज्ञान म्हणजे अजून यांना व्यवस्थित एवढं व्यावहारिक ज्ञान येत नाही. तर काय घेऊन बसलेला आहे तू काय घेऊन बसलेला आहे? दीदी तुझं काय? इडली. तुझं नाव काय? आराध्या. आराध्या. तर तू इडली किती लिखते? 10 रुपयाला. तर तुम्ही बघू शकता 10 रुपयाला. आणि मी समजा तुला 100 रुपयाची नोट दिली आणि मी 2 प्लेट घेतली तर तुम्हाला रिटर्न किती करशील? रिटर्न तू शकते. तुम्हाला 80 रुपये रिटर्न करशील, बरोबर का नाही? हा. तर दीदी हे काय घेऊन बसलेली तू? तिचं काय आहे तुझं? वडापाव. वडापाव किती विकते? 10 रुपयाला वडापाव विकते. आणि समजा मी तुझ्याकडून 3 वडेपाव घेतले आणि 50ची नोट जर दिली तुला तर तुम्हाला रिटर्न किती करशील? हा किती रिटर्न करशील? 20 रुपये मला रिटर्न करशील तू. किती? 20. तुझे किती झाले ते? तर काय घेऊन बसलेला आहे? चिवडा. चिवडा किती विकतोय तो? 10. हा 10 रुपयाला. आणि समजा मी तुझ्याकडून 5 पाकिट घेतले आणि 50 रुपये तुला दिले तर तुम्हाला किती रिटर्न करशील? 50 रुपये. तू 5 पाकिट घेतले. हा 50 रुपये. 10ला एक पॅकेट पण वापस नाही येऊ शकत. वापस नाही येऊ शकत. म्हणजे थोडं थोडं व्यावहारिक ज्ञान जमायला लागलेलं आहे. तर इकडे बघू शकता तुम्ही इडलीला कोण मालक आहे इथं? इडली कोणाची आहे? इडली कोणाची आहे? इकडे नाही काढा. काय घेऊन बसलेली आज तू? लाजू नको इकडे पुढे ये. पुढे इकडे ते नंतर काय सांग. तुझं नाव काय आहे? इकडे तुझं नाव काय आहे? तर तू बोलत नाही काय अजून? वडापाव कितीला आहे? 10 रुपयाला वडापाव आहे. आणि वडापाव सोबत काय आहे का? सॉस. हा सॉस आहे. तर कितीला एक वडापाव आहे? 10 रुपयाला. समजा मी तुला 50ची नोट दिली आणि 3 वडेपाव घेतले, तुम्हाला रिटर्न किती करशील? 20. तुझे किती झाले? बाय 30. ओके मित्रांनो, असं व्यावहारिक ज्ञान यायला पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.